तू इथे आणि तुझी अवस्था? त्या चटकोबाने केली ही अवस्था माझी. पितृपक्षाचा फायदा घेतलाय त्याने. पण कितीही आगीचा 10 सोसावा लागला ना तरी मी त्याला शरण जाणार नाही. मी हे कधीच करणार नाही. अगं मी पण यज्ञ करत होते, मग मी इथे कशी काय आले? तू करत असलेल्या यज्ञाचं पहिलं फळ मिळालंय तुला. आपली भेट झाली आहे. आई काय होतंय? शक्ती थांब, तू पुढे येऊ नकोस. आई अगं खूप त्रास होतोय तुला. तू स्वतःला सोडू नाही का शकत? आणि मुळात तू त्या चेटकोबाच्या तावडीत सापडलीच कशी? नाही सोडवू शकत बाळा. पितृपक्षात माझी सगळी शक्ती निघून गेलेली असते आणि त्याचाच फायदा घेतोय हा चांडाळ. आणि म्हणून तो तुम्हालाही त्रास देतोय. हे खूप दमले ग. माझ्यातले त्राण निघून गेलेत. आई अगं मग हे सगळं सोडून तू निघून का नाही जात? नाही, मी जर निसटून जाण्याचा प्रयत्न केला ना तर हा चेटकोबा मला प्रेत युगात नेऊन सोडेल आणि मग माझी अजिबात मुक्तता नाही. मला कुठेच जाता येणार नाही. नाही स्वर्गात जाता येणार आहे. हा पण त्याआधी जर तुम्ही नानांना शोधून काढलत ना तर माझी सुटका नक्की आहे. तुला त्यासाठी हा यज्ञ पूर्ण करावा लागेल आणि मग हळूहळू तुला त्या यज्ञाची फळं मिळतील. आज काहीही झालं तरी माझे हात थांबणार नाही. 21,000 आहुत्या दिल्याशिवाय मी थांबणार नाही. मी तो यज्ञ पूर्ण करेन. तुझी खूप परीक्षा घेतली जाते ग. आई आजपर्यंत अशा अनेक कठीण परीक्षा दिल्या पण कधीच हार मानली नाही. मग आजही नाही. मी नानांची सुटका करून राहील. जा जा बाळा, तुला जायला हवं. नको थांबूस इथे, जा तू. शुभ